आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पार पाडत आहोत। सोन्या पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतो। वनमॅन शो या स्पर्धेचे जनक, ज्यांनी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलं क्रिकेटच्या दमदार स्पर्धेचं आणि आज त्यांच्या कार्याची दखल घेणारी क्रिकेटची दमदार स्पर्धा, आणि आमचे मुख्य आयोजक नितेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान। सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। नितेश शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं दमदार आयोजन। कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाच्या पूर्वार्धामध्ये पुन्हा एकदा जून नांदुरकीचे एक नामवंत आणि लोकप्रिय समालोचक आता समीरजी ठाकरे सर जोडले गेलेले आहेत। इट्स ओव्हर टू युअर कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच प्रथमेश। पहिला बॉलवर चौकार आला आणि त्याच्यानंतर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला। दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी आतिश पाटीलने केला। आतिश पाटीलच्या सोबतीनं बॅटर स्वतः कॅप्टन गौरव फलंदाजी करण्यासाठी आल्या आणि इथे 6 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात, चांगला आगाज करण्यात आला। भावेश गोलंदाजी करतोय सध्या मायू 11 धामणगाव, आणि त्यांच्या विरोधामध्ये सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला। SK सापे पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला। ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, तेथे मिळेल फक्त एकच धाव। एका धावेने स्ट्राइक रोटेट करत असताना धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती सुरुवात चांगली राहिलेली आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर परफेक्टली बॅटवर चेंडू घेण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी। आतिशच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात। सरपंच चषकामध्ये फ्रेंड सर्कल तथा NS555 ग्रुप खांडपे आयोजित सरपंच चषक तुम्ही पाहतायत। ओहो, यावेळेला ओव्हर एक्स्ट्रा कव्हर क्लासिकल फटका पॉवर प्ले सुरू आहे। टिपिकल पॉवर प्लेचा फटका, बॉल सीमा पार येतोय, क्लासिकल चौकार। लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला। सर्कलला बीट करत असताना एक ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, एक्सलंट स्ट्रोक फ्रॉम बॅटर गौरव। भावेश पोईर, खराब चेंडू आहे, खराब बॉल, आणि बॉल नो बॉलचा इशारा येतोय। बॉल सरळ लॉंग स्टॉपच्या पलीकडे 1+4 मिळतात धावा 5। पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा धावफलकावरती लागल्यात। फ्रीटचा बॉल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोर ड्राईव्ह करण्यात आला। स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, अगदी सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, एकच धाव तिथे मिळाली आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला। एंड ऑफ दी पॉवर प्ले। यस, एक चेंडू शिल्लक आहे। मला वाटतं की एक बॉल अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे आणि धावसंख्या 17 धावा धावफलकावरती। आतिश सुरुवात चौकारानं केली आतिशनं। भावेश थोडासा बागड्या ठरल्या पहिल्या षटकात। पुन्हा पुढे येऊन ड्राईव्ह करायचं होतं, खरं तर खेळायचं होतं लॉंग ऑफच्या दिशेने। बॉल बिडॉनला आला, एकच धाव घेण्याची संधी होती फलंदाजांकडे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा, पॉवरफुल सुरुवात या ठिकाणी आपल्या टीमला मिळून देत असताना दोन्ही सलामीवीर एक्साच्या धावा देखील तिथे मिळाल्या। आणि आता नक्कीच मित्रांनो, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणं फारच गरजेचं आहे। अर्थातच विद्यमान सरपंच सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील मॅडमचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। मी राहुल पाटील, मोहित पाटील आणि किरण पाटील, कुणाल पाटील यांना विनंती करतोय की आपण आपले शुभाशय यथोचित मान सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे।
हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात, आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. नक्कीच मित्रांनो, त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आहे आणि त्यांचा सन्मान वाढवणारी स्पर्धा आहे आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती नुकताच संपन्न केला. पहिल्या षटकामध्ये भरपूर महागडं षटक आपल्याला 22 बघायला मिळालं. सेकंड ओव्हरमध्ये उदय आलाय, कमबॅक त्याला करावा लागेल आणि त्यानंतर भावी सरपंच नितेश पाटील अर्थातच या स्पर्धेचे सर्वेसर्वा वन मॅन शो, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. नितेश पाटील दादांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर मित्रांनो त्यांची स्पर्धा आहे, परंतु त्यांचा सन्मान होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आणि त्यांनी आज या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत, त्यांनी उचललेले कष्ट, त्यांनी पुरवलेला हा सर्वच फायनान्स असेल, सर्व गोष्टी असतील, आज या स्पर्धेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कसर सोडलेली नाही आणि त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सेकंड ओव्हरमध्ये उदय गोलंदाजी मार्कवर येतो आणि आतिश स्ट्रायकिंग एंडला असेल. सध्या एक चौकार त्याच्या बॅटमधून आल्या. वैयक्तिक 8 वर फलंदाजी करतोय आणि एका बाजूला गौरव एका चौकाराच्या मदतीने 5 वर फलंदाजी करतोय. उदयचा बॉल ऑन साइडला पूल केलाय. व्हॉट अ शॉट विथ द बाउन्स ऑन द राइट्स. एक्सलेंट स्ट्रोक, बॉल आउट टॉप द ग्राउंड. येतोय सिक्सर. पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 24वा नेक्स्ट मॅच विरेन स्पोर्ट भावाळे वर्सेस सुमित कुमार गुंदवली. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा उदय तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेला चांगला बॉल परफेक्टली फुलर लेंथ होता. ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल आणि बघता बघता दुसरी धाव देखील तेथे पूर्ण झाली आहे. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 26 धावा 26 रन्स. मायू 11 दामनगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये SK सापे. नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु सध्या फलंदाजी जी मिळाली ती महत्वाची फलंदाजी मिळाली असंच SK सापेचे फलंदाज सांगतायत आणि ते त्यांनी करून दाखवलं. महत्व वाढवलं खरं तर जो त्यांच्या वाट्याला निर्णय आला त्याचं. उदय देखील महागड्या ठरतोय. कमबॅक करावा लागेल. पुन्हा ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा देखणा फटका आपण अतिशय बॅटमधून बघितला. त्याच्यावरती मिळते फक्त 1 धाव आणि एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पहिला सामना तुम्ही हाय स्कोरिंग बघितला, तेथे धावांचं संरक्षण करण्यात आलं आणि हा सामना देखील हाय स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळेल असं वाटतंय. ज्या वेगानं धावफलक सुरू केलाय SK सापे टीमनं. यावेळेला फॉलिंग स्वीप. फाईन लेगला फिल्डर आहेत. बॅटची कडा घेत असताना बॉल मागे निघून गेला, पकडलाय जेल आणि पहिला धक्का लागतोय SK सापे संघाला. गौरव बॅक टू द ग्राउंड. सन्माननीय नितेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. फटाक्यांच्या आतषबाजीनं हा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. भावी सरपंच म्हणून आज त्यांच्याकडे बघितलं जात आहे. हा विश्वासाचा चेहरा, हा लोकप्रिय चेहरा नितेश दादांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावा. धन्यवाद, धन्यवाद साहेब. आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं दादांना आपण या ठिकाणी सन्मानित केलं. यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 27 असताना पहिला धक्का लागतोय. नवीन बॅटर ऋषिकेश
तिसऱ्या क्रमांकावर उदयचा परफेक्ट यॉर्कर. विकेट मिळाल्यानंतर आता उदय देखील अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय आणि सफलता प्राप्त केल्यानंतर कुठेतरी जो आत्मविश्वास दिसणं गरजेचा होता तो उदयच्या गोलंदाजीमध्ये दिसून आलाय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 27. 27 ऑन द बोर्ड नाव. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 आल्या. तदनंतर या ओव्हरची सुरुवात देखील आतिशनं षटकारानं केली. आतिशच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात आणि ते फार महत्वपूर्ण आहे. सलामीवीर ज्यावेळेला चांगला टचमध्ये असतो, चांगला स्टार्ट देतो इनिशियल ओव्हर्समध्ये, त्यावेळेला येणाऱ्या बॅटर्सवरचा हा दबाव कमी होत असतो. परंतु ऋषिकेश या समोर परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. फुल टॉस आहे, चुकीचा बॉल, परंतु मिस टायमिंग. सरळ मिड विकेटला पकडलाय जेल. आणखी एक फलंदाज फेल. लागणारा दुसरा धक्का SK सापे संघाला. ठेवलाय सरपंच चषक नितेश दादा खांडपे या गावात, खांडपे या गावात. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटील. विकेट प्राप्त केले फायनली. आता उदयनं पलटवार करून दिल्या. धावा धावफलकावरती 27 असताना 2 खेळाडू या ठिकाणी बाद झालेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. चला एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अजित साईनाथ पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्याची विनंती पुन्हा एकदा मी किरण पाटील आणि राहुल पाटील यांना करतोय की आपण आपल्या शुभास्य अजित पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत अजित पाटील आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. थँक्यू सो मच. त्यानंतर राजेश पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. आदरणीय राजेश पाटील यांनाही विनंती आहे की आमच्या सन्मानाचा आपणही स्वीकार करावा. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सरपंच चषक खांडपे या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्ही पाहतायत. सध्याच्या घडीला सापेच्या विपक्षामध्ये धामणगाव या 2 संघांमध्ये. राजेश पाटील यांनाही आपण सन्मानित करत आहोत. विनंती आहे की राजेशजी आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. किरण पाटील यांच्या शुभास आपण राजेश पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. नितेश पाटील यांचे छोटे बंधुराज आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्यानंतर राजन पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. त्यांनाही विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय राजन पाटील, सन्माननीय राजन पाटील यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत आणि त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. किरण पाटील यांच्या शुभास आपण त्यांना सन्मानित करतो. फ्रेंड्स सर्कल ग्रुप NS555 ग्रुप यांच्या वतीनं ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. सध्या मैदानामध्ये चांगला खेळ सुरू आहे. मायू 11 दामणगाव संघाचा पलटवार सुरू आहे आणि ते आपण सर्व सन्मानींना अतिथींना या ठिकाणी सन्मानित करत आहोत.
आदरणीय गिरीश अविनाश पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय गिरीश अविनाश पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी पुन्हा एकदा किरण पाटील आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभास आपण हा सन्मान करावा. किरण पाटील यांच्या शुभास आपण गिरीश पाटील यांना येथे सन्मानित करत आहोत. त्यानंतर भूषण पाटील यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. भूषण पाटील यांचा सन्मान आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. नितेश पाटील यांचे निकटवर्तीय खंदे समर्थक भूषण पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सर्वच सन्माननीय अतिथींचं पुन्हा एकदा स्वागत आणि आभार. आता वळूया क्रिकेटकडे. धावसंख्या धावफलकावरती 45 हवा. मोठं टार्गेट सेट करण्याची तयारी, चांगला खेळ. आकाशनं आल्या आल्या षटकार लगावला. तदनंतर आतिशचा आपण जर विचार केला तर वैयक्तिक 22 धावांवर जो फलंदाजी करतो आणि गौरव सुरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सापे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पंचेचाळीस धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 45 15च्या सरासरीनं धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, परंतु तदनंतर चांगला कमबॅक होता उदयच्या ओव्हरमध्ये. मात्र त्यानंतर सूरजच्या षटकामध्ये देखील 18 धावा आपण येताना बघितल्या आणि त्याच्याचमुळे आता समीकरण अगदी आपण पाहिलं तर धावांची जी गती आहे ती वाढवण्याचा, ॲव्हरेज वाढवण्याचा प्रयत्न केला तो SK सापे संघानं. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आकाश तर तुम्ही पाहतायत. गोलंदाजी करण्यासाठी साहिल आल्या अंतिम षटकामध्ये. SK गावदेवी सापे वर्सेस तुम्ही लढत पाहतायत मायू 11 दामनगाव. पहिला बॉल साहिलचा समोर ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो आणि तिथे मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 46 धावा, 46 रन्स ऑन द बोर्ड नाव. अंतिम षटक, शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 मध्ये आणखी 15 धावा जोडण्याचा मानस असेल SK गावदेवी सापेचा. सोडून दिल्या बॉल. लेन चांगली होती परंतु दिशा थोडीशी खराब आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलक आता जाऊन पोहोचते 47 वर 47. पहिला सामना देखील तब्बल 48 धावा बनवल्या होत्या आणि घरच्या मैदानावर कांडपे संघाला परास्त केलं होतं आणि या मॅच मध्ये देखील आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. सापे टीमची ऑन साइडला पूल केला किंवा फाईंड करत असताना बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. नितेश पाटील मॅडम या स्पर्धेतून रजा घेत असताना पुन्हा फायनलच्या दिवशी नक्कीच त्या आपल्यासोबत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जोडल्या जातील. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि सोबतच तुम्ही पाहतायत माजी सरपंच वनिता पाटील मॅडम, माजी सरपंच भावना तारे मॅडम या सुद्धा या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना मॅडम आपण आलात, त्या स्पर्धेचा आनंद तुम्ही वाढवलात, त्याबद्दल आपला आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. बॅटची एज, फ्लाय स्लिपला बॉल ट्रॅव्हल होतोय. गल्ली रिजन मध्ये बॉलला फील्ड केलाय. एक धाव तिथे मिळाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. नेक्स्ट मॅच विरेन स्पोर्ट बाबाई वर्सेस सुमित कुमार गुंदवली. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. 52 धावा, 50 आकडा पार केलाय. चर्चा तीच करत होतो की ज्या वेगानं सुरू झाले धावफलक असं वाटतंय की 50+ जाणार आणि डेफिनेटली आता 50च्या वर धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळतात. 52 धावा स्कोर कार्डवर आतिशनं आज आतिशी खेळ साकारला. जबाबदारपणा काय असतो ते आतिशच्या खेळीमध्ये आपल्याला बघायला मिळाला.
अजूनही पहिल्या डावातील काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला चांगला लेंथवर हा बॉल. इथे बॅटची कडा लागली आणि बॉल बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटकडे वळतोय. फलंदाजाकडे वेळ होती फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. इंडिव्हिज्युअली आतिश पाटीलचा आपण जर का विचार केला तर 27 वर तो सध्या फलंदाजी करतोय 11 चेंडूंचा सामना करत असताना. आई गावदेवी एस के सापे बऱ्याच वर्षांमध्ये आपण जर का विचार केला तर हे दोन्ही वेगवेगळे संघ होते, परंतु आता या क्रिकेटच्या माध्यमातून हे दोन्ही संघ एकत्रित होऊन खेळतात आणि त्या एकतेची ताकद, त्या युनिटीची ताकद आज पहिल्याच डावामध्ये बघायला मिळालेली आहे. ज्या वेगानं त्यांनी धावा जोडल्यात. फ्रंट फुटला ड्राईव्ह करायचा होता खरं तर कव्हरचा फिल्डर 38 सर्कलमध्ये आणि त्याला बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल अधिक वेगानं निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. 53 धावा, 53 रन्स. साईडला चांगला बॅक केलाय चौकारानंतर. चांगला कमबॅक त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळालाय. ओव्हर द विकेट ना आतिश समोर. ओ शेवटचा बॉल आणि इथे बॅटची कडा घेत असताना बॉल लॉंग स्टॉपला वेगानं फरार. येतोय शेवटच्या बॉलवर चौकार आणि या चौकारानं संघाची धावसंख्या झाली 57. 58 धावांचं लक्ष्य पार करावं. मायू 11 धामणगाव संघाला सामना जिंकण्याकरिता. वळूया टॉस साठी. ज्या ठिकाणी टॉस होणार आहे तो अर्थातच विरेन स्पोर्ट भावळीच्या विरोधात सुमित कुमार गुंदवली या दोन संघांमध्ये. भावळीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सुमित कुमार गुंदवली संघ नायकाला विनंती करतोय नाणेफेकी करण्यासाठी आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. चला तर या ठिकाणी एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टॉस कंपल्सरी इनिंग्स ब्रेकमध्ये होणार आहे आणि जर एखाद्या टीमचा कॅप्टन जर इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित नसेल आणि जो संघनायक उपस्थित असेल त्या संघनायकाला टॉस विन दिला जाईल. ही नोंद घ्या. सरपंच चषक कांडपे तुम्ही पाहतात आणि या स्पर्धेतील जी नियमावली आहे त्या नियमांचं काटेकोरपणाने तुम्हाला पालन करावं लागेल. थँक्यू सो मच. आणि आता जाऊयात दुसऱ्या डावातील खेळाकडे ज्या ठिकाणी टार्गेट चेस करावं लागेल 58 आणि ते ऐकविण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आता तुमच्यासोबत जोडले जात आहेत कल्याणमधील नेतिवली गावचा हा यंगस्टर युवा टॅलेंटेड समालोचक प्रथमेश ठाकूर. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर.
रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र, असं कुठलं गाव नाही रे जिथं आमच्या नितेश शेठ पाटीलचं नाव नाही र. ज्यांच्या नावानं क्रिकेटची दमदार स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर वन मॅन शो आणि अगदी आपण पाहिलं तर ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवत आहोत. सरपंच चषकामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मायू 11 धामणगाव आणि त्यांचा अगेन्स्ट SK 11 सापे. विरेन स्पोर्ट्स बावाळे संघ कर्णधार इथे उपस्थित आहेत. सुमित कुमार गुंदवली कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. सो यदा कदाचित पहिला बॉल जर पडला कॅप्टन इथे उपस्थित नसतील सो टॉस विन आपण देऊया लगेचच विरेन स्पोर्ट्स बावाळेला. सो इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार हे लक्षात घ्या. स्टॉप वॉच आमचे स्कोरर मित्र टाइम नोट डाऊन करतील. अंपायर्स आपण देखील स्ट्रिक्ट राहायचं आहे. ग्रीन सिग्नल अंपायरचा गेम ऑनचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होते सुरुवात. पंच सातत्यानं तुम्हाला सक्त ताकीद करतील पण तुम्हाला देखील वेळेचं नियोजन योग्यरित्या करता आलं पाहिजे. मॅचला होते सुरुवात. गेम ऑनचा इशारा अंपायरचा. 11 वाजून पडतोय पहिला बॉल. स्टॉप आता बस. सराव बंद करा. आपण मॅचला सुरुवात करायची आहे. सामना क्रमांक 2 दुसरा डाव. मायू 11 धामणगाव बनाम SK 11 सापे. दुसऱ्या डावाची सुरुवात. ऑन साइडला पाठवला या बॉलला. मिड विकेट हवा यात्रेवरती. अनोख्या अंदाजामध्ये पंच इशारा करतायत. इट्स अ मॅसिव्ह सिक्सर. खेळाचा दुसरा सत्र. बॅटिंग करत असताना धामणगावला आपण पाहत आहोत. ओ यस उद्ध्वस्त. इफ यू विल मिस आय एम नॉट गोना मिस. आय विल डेफिनेटली हिट विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक पहिला षटकाराचं उत्तर दिलं. टीट फॉर टॅट. ठोसास ठोसा. इज गॉन. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथून जो संघ जिंकेल म्हणजे मायू 11 धामणगाव आणि SK सापे मधून जो संघ जिंकेल तो भावाडे सोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. येस SK गावदेवी सापे त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहत आहोत मायू 11 धामणगाव. दुसरा डाव सुरू आहे. डाव थोडा थंड झालाय. षटकाराने सुरुवात झाली पण त्यानंतर विकेट आणि आता सिंगल. चेतन आणि सतीश टॉप ऑर्डर बॅट्समन. फार इम्पॉर्टंट रोल असतो यांचा. बॅटची हेल्दी आहे. शॉर्ट ऍक्शन मध्ये कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस.
जानी स्पोर्ट्स वडपेनं पहिला सामना जिंकला, ज्यामध्ये त्यांनी तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कंट्रीब्युशन दिलं. पहिले फेरीतील मॅचेस 4 ओव्हर, त्यानंतर षटकांमध्ये जे चेंजेस असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यावेळेस देखील चेंडू बराच काळामध्ये विकेट किपर थोडा लेझी अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. LBW साठी अपील झाली, पण येस पंच देखील दर्शवत आहेत एक्झॅक्टली काय घडलं. प्रिन्स मूवीज ऑनलाईनचे प्रेक्षक आम्हाला जोडले जातात. सरपंच चषकामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निखिल बॉलिंग मार्कवरती पहिल्या बॉलवरती विकेट आल्याच्या नंतर मात्र तो कमबॅक करतोय. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी, डिसिप्लिन बॉलिंग ज्याला म्हटलं जातं. निर्धारित षटकांचे जेव्हा सामने आपण पाहतो तेव्हा गोलंदाजांकडे तो नियंत्रण, तो डिसिप्लिन असणं फार इम्पॉर्टंट. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळलाय. अलॉंग दी कार्पेट बॉल डीप मध्ये मिड विकेटला. अगदी आपण पाहिलं तर NS555 ग्रुप, फ्रेंड्स सर्कल ग्रुप खानपे यांच्या संयुक्त विद्यमाने ही क्रिकेटची दमदार स्पर्धा आपण अनुभवत आहोत. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि गौरवशाली क्रिकेटची अनेक पारितोषिक असलेली स्पर्धा, ज्यामध्ये तुम्हाला भव्य असं व्यासपीठ पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर क्रीडांगण, त्यासोबत खेळपट्टी देखील तितकीच सुंदर तुम्ही पाहतात आणि त्या दर्जाचं आयोजन देखील या स्पर्धेचं. प्रचंड मेहनत आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने घेतली आणि आमच्या NS ग्रुप 555 त्यासोबत फ्रेंड्स सर्कल खांडपे यांच्या मागे पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेत आमचे वन मॅन शो. अगदी नितेश शेठ पाटील, सौभाग्यवती मोनिकाताई नितेश पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी गौरवशाली क्रिकेटची महास्पर्धा. ओव्हर जेव्हा एक कंप्लीट होते त्या ओव्हरच्या जो मध्ये जो ब्रेक आहे त्यामध्ये भरपूर वेळ आपला वाया चाललाय, लक्षात ठेवा. सेकंड ओव्हर आपल्याला लगेच सुरू करायची आहे. कांडपे, धामणगाव तथा आपण पाहिलं तर सापेचे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जर ते असतील त्या सर्वांना आम्ही विनंती करीत आहोत की आपली जागा आमच्या मनामध्ये, आमच्या VIP डायस वरती या. आपलं हार्दिक स्वागत. ऑफसमच्या बाय शफल झाला होता. ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न, स्वीप करायचा होता खरं तर. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क तितकाच चांगला आढळलेला आपल्याला पाहायला मिळाला. बराच काळ वाट पाहिल्याच्या नंतर अखेर धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये 10 धावा पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. जीवन बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2. आदरणीय तानाजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थ मंडळ खांडपे, दामणगाव, सापे आपण आला असाल तर आपण मंचावरती, आमच्या मंचाची शोभा वाढवा. आपल्या सर्वांचं स्वागत. बॉलिंग मार्कवरती जीवन, षटक क्रमांक 2. विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. आउटफील्ड मध्ये 5 फिल्डर पेट्रोलिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतात. लेफ्टी बॅटरसाठी डीप मध्ये फाईन, स्क्वेअर, लॉंग, ऑन. समोर उडवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर आहेत पण फक्त बनतील दर्शक. बॉल चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. टॉस बॉक्सला मानवंदना देणारा हा आलाय सरपंच चषक षटकार. एक्झिक्यूट करताना आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट टायमिंग, ग्रेट ग्रेट टायमिंग, ॲब्सल्युटली बेमिसाल संपर्क आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र थेट निघाला हवाई यात्रेवरती. सरपंच चषकाचा ब्रँड दाखवणारा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 16 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच इथून जो संघ जिंकेल तो फाईट करेल विरेन स्पोर्ट्स भावाळेला. स्कॉर द विकेट. सुंदर फटक्याचं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. यापूर्वी ताकद आणि आता नजाकत. कलात्मक अंदाजामध्ये क्लासिकल कॉपी बुक स्टाईल मध्ये एक्झिक्यूट केला. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारानंतरचा सरपंच ट्रॉफी चौकार.
सतीश लेफ्टी बॅटर. डावखुरे आताचे फलंदाज हे नेहमी विध्वंसक असतात. कोला टाकण्याचा प्रयत्न आणि अंपायर सिग्नल इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव पाठलाग करायचा आहे तो या मॅच मध्ये. एकंदरीत आपण पाहत आहोत 58 धावसंख्येचा टार्गेट. 58 धावसंख्येचा आपल्याला पाहायला मिळत आहे. सो इथून अटॅकिंग अप्रोच टू बॅटिंग करावी लागेल. पहिली विकेट तुमची लवकर गेली आहे. सो इथून आता थोडं अग्रेसिव्ह माइंडसेट टेम्परामेंट क्लिअर असायला हवी. इनसाइड आउट खेळायचा होता. फटका फसलाय डीप मध्ये. वाडिश लॉंग ऑफ लॉंग ऑफला प्रेक्षक कक्षाच्या समोर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. 2 गड्यांची कत्तल धावा 21. माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जीवन धक्का देतो. दुसरा 11 बनवल्या सतीशनं. 1 षटकार 1 चौकार असं प्रत्युत्तर देत असताना 21 या आकड्यावरती लागणारा धक्का दुसरा. 58चा पाठलाग करायचा. इथून अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. रिवर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. लगा तो आबाद वरना बरबाद असा हा फटका. दुधारी तलवार असं नेहमी या फटक्याला संबोधलं जातं. काणपे गावाचे तथा धामणगावचे किंवा सापेचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक तुम्ही आला असाल तर या मंचावरती आमच्या प्रेक्षक कक्षामध्ये आमचे बरेच काणपेचे ग्रामस्थ आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपली जागा आमच्या VIP डायसवरती आहे. आमच्या मनामध्ये आपण सर्वांनी या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर लॉस ऑफ 2 विकेट 22 रन्स ऑन बोर्ड. आता येणारे 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये प्रिन्स मूवीज आम्हाला अपडेट करतात. विजयासाठी गरज आहे ती 36 धावांची. चला फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच. अतिरिक्त वेळ वाया जाता कामा नये कारण 12 संघांचा समावेश आहे. त्यामुळे निर्धारित दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला ते षटकं पूर्ण देखील करायच्यात. फार सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय. खरं तर आकर्षक आणि लक्षवेधी ट्रॉफी. क्रीडांगणावरती पहिलं पाऊल ठेवल्याच्या नंतर नजर जाईल तुमची अगदी त्या ट्रॉफीजवरती आणि मनमोहित करणाऱ्या या ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला सध्या पाहायला मिळतात. त्यासोबत सुंदर क्रीडांगण, बहरलेलं क्रीडांगण. या क्रीडांगणाची रूपरेखा अगदी पलटून टाकली पूर्णपणे. आमचे मंडप डेकोरेटर्स त्यांचं देखील कौतुक आहे. आणि नो डाऊट या संपूर्ण स्पर्धेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आमचे आणि ते शेट पाटील 22 झालेले आहेत. लक्षात ठेवा वेळ अतिरिक्त जाता कामा नये. खेळाचा दुसरा डाव आहे. यानंतर वीरेन स्पोर्ट्स भावाळे कॅप्टन आपण तयार राहा. ओव्हर द स्टम्प्स आला आणि त्याला पाठवला. मिड विकेट बाउंड्रीला याच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. मैदानाचा दुप्पट लांब. ये छक्का नाही मेरे भाई, ये अट्ठा लगाया है. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट केला. पॉवर पॅक्ट स्क्वेअर अँगलने बघा. शफल झाला थोडा, त्यानंतर स्लॉट मध्ये आला. ग्रेट कॅमेरा वर्क प्रिन्स मूवीज. षटका ठोकलाय. स्ट्रायकिंग एंड मध्ये आपण पाहतोय फलंदाज 22च्या बॅट मधनं बिग हिट. षटकार आणि धावा संख्येला मिळाला आकार. धावा फलक 28 वरती. 28 लॉस ऑफ 2 विकेट. 58 करायच्या 28 झाल्यात. 30 गरज. थोडा अडथळा आला रिदम मध्ये. अशा वेळेस चेंडू रिलीज न केलेलाच बरा. बराचसा फूट स्टेप किंवा आपण पाहिलं तर रिदम मध्ये गोलंदाज चुकतात तेव्हा चेंडू रिलीज न केलेला बरा असतो. कारण तेव्हा भीमर ओव्हर स्टेपची खरं तर संभावना फार जास्त असते. पंचांची त्रिमूर्ती चांगलं कार्य आतापर्यंत त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. ऑन साईडला हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न. 1 रन सहज झाली असती पण नकार दिला. ज्या आत्मविश्वासानं स्ट्राईक ठेवले
फलंदाजानं त्या आत्मविश्वासानं फटके खेळावे लागतील. आता 30 धावांची तुम्हाला गरज आहे, त्यामुळे थांबून चालणार नाही. आता संघर्षाला खरी सुरुवात करावी लागेल, कारण कोई लक्ष्य मनुष्य से बडा नाही, हारा वही जो मैदान में लढा नाही. संघर्ष तुम्हाला करावा लागेल आणि या संघर्षाला सुरुवात केली आहे. धावांची कोंडी फोडणारा वाडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं ठोकलाय सरपंच चषक षटकार. माझं सेवक नितीन पाटील आमचा हायलाय पॉवरफुल. षटकार ठोकलाय. पहिल्या बॉलवरती सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर डॉट आणि पुन्हा एकदा आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावत संख्येनं आकार घेतला. धावफलक आता 34 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. हेल्दी रन रेट ना आता धावत संख्या पुढे चालली आहे. ओ ऑन साइडला पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. अगदी सोशल मीडिया तुम्हाला एका दिवसात कशी ओळख मिळवून देते असं ज्वलंत उदाहरण. पूर्वी डिंचॅक पूजा होती, त्यानंतर रानू मंडल आली आणि आता किरीस का गाना सुनेगा. गाणं सगळ्यांनी ऐकलं, पण आता बॅटिंग देखील बघून घ्या, काय पॉवर पॅक बॅटिंग होतीये. ड्राइव्ह करतोय, बॉलर्स बॅक, पॉवर पॅक्ट. समोर फिल्डर डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला सिंगल केवळ मिळेल. या ओव्हरमध्ये 19 धावांची आतापर्यंत वसुली झालेली आपल्याला पाहायला मिळाली, केवळ आणि केवळ 5 चेंडूंमध्ये. काय दमदार आणि दिमाखदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 58 असा पाठलाग करायचा असो, टॅकिंग अप्रोच तुम्हाला तर ठेवावाच लागेल आणि त्या माइंडसेटने त्या अप्रोचने बॅटिंग करत असताना धावफलक 41 41 वर. ऑन साइड आडव्या बॅटनं गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर तैनात. 2 मिळतील का? एकामध्ये समाधान मानावं लागेल. जास्त सिंगल. अगदी बॉल कलेक्ट करण्यासाठी गोलंदाज जेव्हा पुढे सरसावला, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जो बॅट्समन होता त्याचा बॅटला जेव्हा त्याचा पाय लागला तो तिकडे नतमस्तक झाला. त्याने त्या बॅटला वंदन केलं. अगदी आपण पाहिलं तर स्पर्श केला, तो पाया पडला. ही ओळख आहे ग्रामीण क्रिकेटची. धावसंख्या झालेल्या त्या 42, करायच्यात 58, उर्वरित चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये गरजेच्या धावा त्या 16. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. ही लक्ष्मी आहे. बाट हे केवळ बऱ्याचशा खेळाडूंसाठी फक्त खेळण्याचं साधन असेल, पण आमच्यासाठी ती आमची लक्ष्मी आहे. ज्या बॅटनं आपल्याला ओळख मिळते, ज्या खेळानं आपल्याला ओळख मिळते, त्या खेळाचा आदर आपण करायला हवा आणि ते गोलंदाजानं तिथे करून दाखवलं. जेव्हा पाय स्पर्श झाला तेव्हा तो नतमस्तक झाला आणि हा क्रिकेटचा रिस्पेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. 20 धावा या ओव्हरमध्ये आला. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 42. लास्ट ओव्हर जबाबदारी गौरवच्या खांद्यावरती सोपवल्याच्या गौरवनं जीवनच्या षटकामध्ये एक चांगला झेल टिपला होता. सतीशला माघारी धाडण्यामध्ये बहुमूल्य योगदान त्याचं राहिलं होतं आणि आता तोच गौरव गोलंदाजी मागपती. चला आता सरावाला आपण जरा पूर्ण विराम द्या आणि मॅचला आपण सुरुवात करूया. फ्लो चांगला बनलाय, एक रिदम पकडली आहे मॅचनं. मॅच गरम झाली आहे, जबरदस्त सामना. बॅटिंग टीम म्हणते स्वप्न आम्ही पाहिलंय, आम्ही देखील आता इथून माघारी लवकर जाणार नाही आहोत. खाली रॅलेटचा सबबर इन डिलिव्हरी, ठोसाच ठोसा. यापूर्वी तुम्ही 20 वसूल केल्या, आता मी 16 करू देणार नाही हे सांगत असताना पहिला डॉट बॉल आलाय. 5 बॉल 16ची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे या 16 धावा करणं तुम्हाला अनिवार्य आहे. संघर्षाची लढाई, संघर्षाचं मैदान आहे हे, कुरुक्षेत्र आहे. तुम्हाला यावरती लढाई करावीच लागेल. सोडून दिलाय, वॉल लेफ्ट म्हणावा लागेल. जज केले अंपायरने, सांगतात अतिरिक्त धाव. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि मान्यवरांची मांदी आळी आपल्याला पाहायला मिळाली. 5 बॉल 15 धावांची गरज. या मॅच मध्ये डॉट बॉल भरून निघलाय. आता इथून एखादा मोठा फटका साकारावा लागेल जेणेकरून मॅच बॅलेन्स अवस्थेमध्ये येईल. ऑन साइडला
उजवा पाय वाकवला आणि बॉलला पाठवलाय, बैठक मारलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई यात्रा सरपंच ट्रॉफी सिक्सर. एकदम हे बॉलचा नियम काय? पहिल्या ओव्हर नंतर कोणत्या प्रकारे चॉईस बॉल नसेल लक्षात ठेवा. जो बॉल दिला जाईल त्या बॉलने तुम्हाला खेळावं लागेल. हे कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर गेला तर नवीन, पण त्यानंतर जुना बॉल, नो चॉईस. चला मॅच बॉलची वाट पाहू नका, सामन्याला सुरुवात करा. सामना रंगलाय. या मॅच नंतर आपण सन्मान घेऊया, कारण हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची शाश्वती तुम्हाला देऊ शकत नाहीये, आणि तेच घडलं मैदानामध्ये. अगदी पूर्वार्धामध्ये 57 धावा कुठल्या असं वाटतं की एकतर्फा विजय मिळेल, पण संघर्ष धामणगावचा देखील आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. बिग हिट, व्हॉट अ बॅटिंग, ऍब्सोल्युटली ग्रेट. ड्रामा मैदानाच्या आतमध्ये, थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. व्हॉट अ मॅच, बॅक टू बॅक 2 षटकार ठोकत असताना मैदानाच्या आतमध्ये सांगतोय फलंदाज देखील, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आणि अगदी आसमानाला गगनचुंबी हे षटकार आपल्याला पाहायला मिळतात. आसमानाला धडक घालणारे बेधडक 2 षटकार ठोकलेत. 55 झाल्यात. 3 बॉल, विजयासाठी 3 धावांची गरज. जबरदस्त सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजान होत्याचं नव्हतं करून दाखवलंय. यापूर्वी भावेश, आता चेतन. 2-13 2 मेरा, 50-50 हिसाब बराबर. आणि अगदी दोन्ही फलंदाजांनी 2-2 षटकार लगावत असताना या सामन्याला आपल्या बाजूने झुकवलंय. कोणती धावसंख्या विजयाची हमी देत नाही हे म्हटलं जातं आणि सिद्ध करून दाखवलं मायू 11 धामणगाव या टीमनं. 3 करायच्या. सेन्सिबल बॅटिंग, काय जबरदस्त फलंदाजाने घ्या. ऊपरवाला देता तो छप्पर फाड़ के देता है भाई. आणि अगदी खराब फिल्डिंग आणि मॅच फिनिश. सामना संपलाय. आणि अगदी आपण पाहिलं तर 58चा सफल पाठलाग 2 चेंडू ठेवून केला ते टीम मायू 11 धामणगावनं. वेल प्लेड, अभिनंदन. चेतनचा विचार केला तर मागील 2 ते 3 स्पर्धांमध्ये त्याची बॅट काही उत्तर देत नव्हती, पण त्याच्या खेळीवरती उभारलेल्या आज अनेक प्रश्नांना त्यांनी त्याच्या बॅटच्या सहाय्याने उत्तर दिलंय. आदरणीय गौरवजी पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय. सामाजिक कार्यकर्ते अगदी आपण पाहिलं तर समाजसेवक चिंचिवली मुकेश पाटील यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. विनोदजी ताऱ्यांना विनंती करून आपल्या शुभास्था सन्मान आपण करायचा आहे. सामनावीराकडे आपण वळतोय. सामना 3 षटकांचा असेल लक्षात ठेवा. बॅटिंग करताना बहुमूल्य 21 धावांची खेळी खरं तर ज्याने साकारली तोच फलंदाज आपण पाहतोय. 7 बॉल मध्ये 3 षटकारांच्या मदतीने 21 धावा ज्याने बनवल्या तो अर्थातच भावेश ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आदरणीय दिनेशजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण सामना बीचा किताब द्यायचा आहे. की आपण मंचावरती या. सापे प्रत्येक षटकाला 100 रुपयांचं पारितोषिक होतं, ते आपण देऊया तिकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नाही, जीएसटी कपात होणार नाही, टेन्शन घेऊ नका.
सोन्या पाटील साहेबांना विनंती करेन, योगेशजी पाटील साहेब आणि दिनेशजी पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण या आपल्या शुभास्ते आपण इथे टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहोत. महत्त्वपूर्ण सामना द्वितीय फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग स्पोर्ट्स बावाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये मायू 11 धामणगाव, वीरेन स्पोर्ट्स जय बजरंग बावाळे. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण योगेशजी पाटील साहेब, सोन्या पाटील साहेब, दिनेशजी पाटील साहेब आणि वन मॅन शो ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो. आमचे नितेश शेठ पाटील देखील आम्हाला जोडले गेलेले आहेत. आपला सरपंच आणि आपला खासदार या नाण्याच्या दोन बाजू आहेत. वीरेन स्पोर्ट्स जय बजरंग बाबाळे टीमचे कॅप्टन कॉल करतायत. आपला सरपंच हा कॉल आणि आपला सरपंच चाललेला आहे. मान्यवरांचा आभार. आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. वेळ जास्त घेणार नाही, फक्त डिसिजन कळवा. वीरेन स्पोर्ट्स जय बजरंग भावाळे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मान्यवरांना विनंती की आपण सगळ्यांनी मंचावरती पुन्हा एकदा स्थानपन्न व्हा. अँड दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. भावाले ऑन द टॉस दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट आणि धामणगाव संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. कुठेही जाऊ नका मंडळी, ऐकत राहा, पाहत राहा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. फ्रेंड्स सर्कल खांडपे आणि NS555 ग्रुप खांडपे आयोजित नितेश शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम अर्थातच सरपंच चषक 2025. जाऊया इथून थेट